अवयव देहदान संकल्पित उपक्रम प्रेरणादायी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांचं प्रतिपादन। शिरूरमध्ये जागतिक देहदान जागृती दिन साजरा। अवयव देहदान संकल्पित व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान। स्वतःचं आयुष्य जगतानाही इतरांच्या सुखदुःखाचा विचार करणारी माणसं समाजाला प्रेरक असतात। मृत्यूनंतरही स्वतःचा अवयव अथवा देहदान करून इतरांच्या आयुष्याचं जगणं सुंदर करणारा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे। या उपक्रमशील कार्यातून जगण्याची ऊर्जा मिळते। त्यामुळे नेत्रदान, त्वचादान, अवयवदान व देहदान अशा उपक्रमांची गरज असून ही चळवळ वाढवण्यासाठी आपल्या सोबत राहून सर्वतोपरी सहकार्य करू, असं मत शिरूर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी व्यक्त केलं। येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं जागतिक देहदान जागृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी स्वीकारून अवयवदान, नेत्रदान व देहदान संकल्प केलेल्या तसेच संकल्पपूर्ती झालेल्या 40 व्यक्ती व कुटुंबांचा सत्कार डॉक्टर पांडुरंग खटावकर व अनिलराव यादव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। स्वागत शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केलं। अनिलराव यादव म्हणाले की माणूस हा आयुष्यभर स्वतःबरोबरच कुटुंबासाठी मृगजळ व नाशवंत सुखाच्या मागे धावत असतो, पण समाजाला मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपयोग व्हावा तसेच शारीरिक दृष्ट्या व्यंगत्व आलेल्या नेत्रहीन लोकांना संकल्प उपक्रमातून शरीराचा उपयोग व्हावा याकरिता 40 व्यक्ती व संस्थांनी अवयवदान, त्वचादान व देहदान करून समाजहित जोपासलं आहे। या उपक्रमशील कार्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यावेळी शब्दगंधचे पांडुरंग माने, डॉक्टर दगडू माने, डीबी चव्हाण, पांडुरंग पवार, बजरंग काळे, बाबासाहेब नदाफ, राजेंद्र प्रधान, खंडेराव हिरवाडे, सचेतन बनसोडे, राजेंद्र दाभाडे, बाळासाहेब कोळी, गजानन संकपाळ, देवाप्पा पुजारी, विजय आर्गे, विराज यादव, राजू माने, मदन गावडे, अविनाश सूर्यवंशी, बाळासाहेब कांबळे, नंदकुमार माने, रवींद्र पुजारी, कबीर कांबळे, रामराव सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, पूजा हिरवाडे, सुनीता वाडीकर, रंजना बागडी, कार्तिकी तरमल, मनीषा कोळी, शीतल बनसोडे, अण्णासो पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आभार शब्दगंधचे सचिव शंतनू यादव यांनी